शरद पवार गटामध्ये साधारणतः अजित पवार गटातले कोणी आता सध्या तरी घेतले जात नाहीये, ते म्हणतात संपर्कात आहेत. तुम्हाला असं वाटतं की एक सिंपथी जाईल म्हणून मग तसं घेतलं जात नाही त्यांना? हे पहा, आता इथं सिंपती अमुक तमुक आता हे सगळं मला असं वाटतं मागच्या लोकसभेच्या निवडणुकीला होऊन गेलं. आता फक्त ही राज्याची निवडणूक आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळच्या गोष्टी, प्रचाराच्या गोष्टी, विचाराच्या गोष्टी या सगळ्या वेगळ्या होत्या. विषय वेगळे होते. इथले विषय वेगळे आहेत. ते आता विषय मागे पडले. आता नवीन काहीतरी विषय आता काढण्याचा प्रयत्न करतात विरोधी पक्ष. मला आज तरी वाटतं की अजून तरी त्यांना नवीन खास असं त्यांच्या हातात काही लागलेलं दिसत नाही आहे. पण ठीक आहे, अजून महिना 2 महिने आहे, काहीतरी ते काढत राहणार आहे. पण लोकसभेला आपण पाहिलं की वोट ट्रान्सफर झाले नाहीत. तुम्हाला वाटतं विधानसभेला असं होईल? म्हणजे आता एकूणच शिंदे गटाचे जे काही आमदार ज्या प्रकारे बोलतात किंवा त्यांना पटलेलंच नाहीये अजितदादा महायुतीमध्ये आलेली. अजितदादांना जागाच किती मिळाल्या होत्या? 3 3.5 सुद्धा जागा नाही मिळाल्या. त्यामुळे काय करणार होते? परभणीची जागा त्यांना द्यावी लागली, ही दुसरी काही सातारची जागा त्यांना द्यावी लागली, नाशिकची जागा मला निश्चित झालं महिन्यानंतर परत ती सोडावी लागली. जागाच किती मिळाल्या आम्हाला. आणि दुसरं म्हणजे असं आहे की मी आज 57-58 वर्ष राजकारणामध्ये आहे आणि निवडणुका लढवतो आहे. जे लोकसभेत होतं तेच विधानसभेत होतं असं नाही, आणि जे विधानसभेला होतं तेच मुंबई महानगरपालिकेला होईलच असं नाही. प्रत्येक वेळचे विषय वेगळे असतात. लोक एकच व्यक्ती ज्या आहेत वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या लोकांना मतं देतो.